नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे फक्त महाराष्ट्राची कुंडली घेतली नाही, तर विधानसभा निवडणूक 2024 याच्या दृष्टिकोनातून आपण इथे महाराष्ट्राची गोचर कुंडली मांडली आहे. या कुंडलीद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रात आता कोणाची सत्ता येणार आहे, कोणाचे राज्य असणार आहे, महायुतीचे का महाआघाडीचे? याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2024च्या गोचर कुंडलीवरनं मिळणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. मित्रमैत्रिणींनो, आपण जर इथे पाहिले तर महाराष्ट्राची मिथुन रास आणि पुनर्वसू नक्षत्राचं तिसरं चरण आहे. यामध्ये आपण इथे वृषभ रास तशीच लिहिली आहे, जे वृषभ रास लग्नस्थानी येते. यामध्येच अर्थात वृषभ लग्न आहे. मित्रमैत्रिणींनो, सध्या ज्याची महाराष्ट्रात सत्ता आहे त्याचे आपण लग्नस्थान पकडले आहे आणि सप्तम स्थान हे विरोधी पक्षाचे स्थान आहे. याप्रमाणे आपण इथे कुंडली मांडली आहे. चला पाहूया कोणते ग्रह स्थितीवरनं आपण कशा प्रकारे अंदाज घेऊ शकतो. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या आठवड्याभरात आपल्याला महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल आणि कशा प्रकारे येणार आहे हे कुंडलीतील ग्रहस्थितीवरनं नक्कीच कळणार आहे. तेव्हा पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 गोचर कुंडलीवरनं आपल्याला समजत असेल, इथे वृषभ लग्न आले आहे. या वृषभ लग्नी आपल्याला गुरु आणि हर्षल दिसत आहे. यानंतर मारक स्थानात चंद्र मिथुन राशीत आहे, ज्यामुळे मिथुन रास आहे. काही लोक महाराष्ट्र कुंडली धनु लग्न पकडतात, पण ते इतके बरोबर नाही. तृतीय स्थानात आपण पाहिले असेल, मंगळ हा कर्क राशीत नीच आहे. चतुर्थात आणि षष्ठात एकही ग्रह नाही. सप्तम स्थानी बुध रवी युती झालेली आहे, जी वृश्चिक राशीत येत आहे. यानंतर धनुराशीमध्ये अष्टमात शुक्र विराजमान आहे. भाग्यस्थानात मकर राशीत प्लुटो आहे. कर्मस्थानात म्हणजेच दशमात शनी सध्या मार्गी आहे, त्यामुळे आपण इथे मार्गी शनी पकडला आहे. लाभस्थानात राहू आणि नेपच्यून विराजमान आहे आणि व्ययस्थानात एकही ग्रह नाही. पंचमात केतू कन्या राशीत विराजमान आहे. मित्रमैत्रिणींनो, जर आपण अशा प्रकारे ग्रहस्थितींचा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की लग्नस्थान कशा प्रकारे बिघडले आहे. लग्नी गुरु आणि तो वक्री आहे आणि हर्षलयुक्त आहे. या कुंडलीमध्ये लग्नेश शुक्र अष्टमात आहे आणि तो अष्टमेश गुरुशी षडाष्टक योग करत आहे. म्हणजे जर आपण इथे पाहिले तर लग्नेश आणि अष्टमेश हे एकमेकांशी अशुभ योगात आहेत, कारण ते षडाष्टक योगात आहेत. जर आपण पाहिले तर गुरु हा शुक्राच्या राशीत आणि शुक्र हा गुरुच्या राशीत राशी परिवर्तन योग करत आहे. पण इथे लग्नेशालाही बळ नाही आणि गुरुलाही बळ नाही, त्यामुळे सत्ताधारी जो पक्ष असेल त्याच्यासाठी ही एक अशुभ बाब आहे. एखाद्या सत्ताधारी पक्षाला विजयी होण्यासाठी, विधानसभेत किंवा लोकसभेत विजयी होण्यासाठी गुरुबळ, गुरुची दृष्टी फार महत्त्वाची आहे. इथे लग्नेशच बिघडला आहे आणि गुरुबळही नाही. आपण जर पाहिले तर पराक्रम स्थानात जो मंगळ कारग्रह असतो तो नीच राशीत विराजमान आहे, ज्यामुळे इथे अधिकार वर्चस्व दिसत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला महत्त्वाचे ठरते. मित्रमैत्रिणींनो, लग्नेश शुक्राचे अष्टमात असणे हीच एक मोठी गोष्ट आहे, ज्यामुळे सत्तेसाठी सत्ताधीश पक्षाला मोठी कसरत करावी लागेल. मित्रमैत्रिणींनो, आपण जर पाहिले तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कुंडलीतही म्हणजे गोचर कुंडलीतही आपल्याला अशीच ग्रहस्थिती दिसून येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेचा कारक रवी हा बुधयुतीत सप्तम स्थानात विराजमान आहे. आपल्याला माहीत असेल, सप्तम स्थान हे विरोधी पक्षाचे स्थान आहे, त्यामुळे विरोधी पक्षाकडे सत्ता जाईल असे यावरून आपण भाकीत करू शकतो
किंवा अंदाज बांधू शकतो. आणि रवीसारखा ग्रह हा वृश्चिक राशीत बुधाच्या युतीत असल्यामुळे यावेळी महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री मिळण्याचे चान्सेस आहेत. 2 पक्षातील मुख्यमंत्री विशिष्ट कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषवतील. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर लाभस्थानात राहू हा नेपच्यूनच्या युतीत आहे. राहू हा कट कारस्थानं आणि नेपच्यून हा काहीतरी गूढ, रहस्यमयी, लफवाछपवी करणारा ग्रह आहे. जेव्हा आपण या कुंडलीचा विचार करतो तेव्हा सत्ताधारी पक्षाला काहीतरी निवडणुकीमध्ये जेव्हा निकाल असेल त्यावेळी काहीतरी लफवाछपवी करून किंवा गूढ बाळगून ते फलित प्राप्त होईल. अर्थात एखादी काहीतरी लपलेली गूढ गोष्ट त्यावेळी माहिती पडेल किंवा ती बाहेर येईल. यावेळी सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत त्यांना काहीतरी विश्वासघात, फसवणूक यासारखे अनुभवही येऊ शकतात आणि काटेकी टक्करही होऊ शकते. मित्रमैत्रिणींनो, पराक्रम स्थानात मंगळाचे नीच असणे हे दाखवते की जे कोणी महाराष्ट्रात ज्याची सत्ता येईल त्यांचा जास्त काळ निभाव लागणार नाही. त्यांना काहीतरी तडजोड करावी लागेल. यावेळी जनतेला मात्र आर्थिकदृष्ट्या नुकसान भोगावे लागेल. बऱ्याच गोष्टी अपूर्ण राहतील. योजनांची पूर्तता होईल असे वाटत नाही. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष राहील. शांती, समाधान याची उणीव राहील. येणारे सरकार इच्छा असूनही सर्व योजनांची, कार्यांची, प्रकल्पाची पूर्ती करेल असे होणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत आधीच सतर्क राहावे. यावेळी महाराष्ट्रात ज्याची सत्ता येईल केंद्राकडून किंवा बाहेरून त्या सत्ताधारी पक्षाला त्रास होऊ शकतो. त्यांची कामे रखडू शकतात किंवा कार्याला विलंब होऊ शकतो. बरीच कामे, प्रकल्प अपूर्ण राहतील आणि यामुळे मंगळ नीच असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात आंदोलनं होतील. हिंसाचारही वाढू शकतो. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर महाराष्ट्र निवडणूक 2024 या गोचर कुंडलीमध्ये शुक्र अष्टमात आहे, जो गुरुच्या राशीत आहे. या बाबतीत जर आपण विचार केला तर स्त्रियांकरता ही गोष्ट थोडी अशुभ आहे. स्त्रियांबाबत काही अशुभ घटना घडू शकतात. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडीत जर प्रसिद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या बाबतीतही काही अशुभ घटना जसे मृत्यू, ॲक्सिडेंट अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. कला क्षेत्रामध्ये नाट्य, सिनेमा अर्थात बॉलिवूड सारख्या प्रसिद्ध मुंबईतील गोष्टीही परराज्यात जाण्याची शक्यता आहे. शुक्र हा ज्वेलरीचा पण कारक आहे. त्यामुळे स्त्रियांच्या संबंधित दागिने, ज्वेलरी आयटम्स यांचेही व्यापारी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतात. तिथे त्यांचे उद्योगधंदे वाढतील. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही एक अशुभ बाब आहे. याचा नक्की विचार करावा. संगीत क्षेत्रातील जे कोणी संगीतप्रेमी असतील किंवा स्पर्धात्मक जे काही कार्यक्रम होतील त्या दृष्टिकोनातूनही संगीतप्रेमींना प्रोत्साहन कमी मिळेल. मित्रमैत्रिणींनो, गोचर कुंडलीमध्ये मंगळ हा पराक्रमात नीच असल्यामुळे गृह खाते हे बदनाम होऊ शकते. संरक्षण या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, जी एक महत्वाची बाब आहे. याचा गांभीर्याने विचार करावा. प्लुटोमुळे विद्युत पुरवठाही बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात खंडित होऊ शकतो, ज्यामुळे उद्योगधंदे यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. निवडणूक पूर्व ज्या युत्या झाल्या होत्या निवडणुकीनंतर त्या संपुष्टात येतील. कलाकारांना नीट वाव मिळणार नाही. त्यामुळे नाराज होऊन ते परदेशात जातील. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर महाराष्ट्राच्या कुंडलीमध्ये सध्या केतू महादशेत बुधाची अंतर्दशा चालू आहे, जी नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. मित्रमैत्रिणींनो, परकीय राज्यातील लोक महाराष्ट्रावर नजर ठेवून त्याप्रमाणे त्यांचे कार्य साधतील. एंटरटेनमेंट, सोशल मीडिया या बाबतीत काही अशुभ घटना, अशुभ गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतील. या काळात बऱ्याच प्रमाणात विवाह सौख्य बिघडण्याच्या घटनाही दिसून येतील. अर्थात घटस्फोटाचे प्रमाण वाढेल. विवाह संस्थांचा अपमान होईल. मित्रमैत्रिणींनो, मे 2026 ते सप्टेंबर 2028 या काळामध्ये महाराष्ट्रात जी सत्ता असेल त्या बाबतीत महाराष्ट्र प्रगती करू शकतो.
हा काळ महाराष्ट्राच्या कुंडलीप्रमाणे विकासाकडे अग्रेसर असेल. या काळात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला मे 2026 ते सप्टेंबर 2028 हा काळ महाराष्ट्रासाठी अनुकूल आहे, जो आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला प्रबळ बनवेल, ज्यामध्ये बँकिंग, मार्केटिंग या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असेल. तेव्हा चांगले वाईट अशा घटना घडत असतात. आपण फक्त कर्म करू शकतो आणि जी कोणती सत्ता येईल त्या सत्ताधिकाऱ्यांना सहकार्य करू शकतो. एक नागरिक या भूमिकेतून आपण त्यांना दोष देण्यापेक्षा, नावे ठेवण्यापेक्षा आपला महाराष्ट्र म्हणून प्रयत्न नक्कीच करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात मिथुन रास आणि पुनर्वसू नक्षत्र आहे. पुनर्वसू या शब्दाचा अर्थच पुन्हा वसू, म्हणजेच जे काही गेलेलं आहे ते आता पुन्हा येणार आहे. तेव्हा आपल्याला या वाक्यातनं कळलेच असेल की आता कोणाची सत्ता येणार आहे. जास्त काही बोलत नाही, पुढच्या सिरीजमध्ये आपल्याला नक्की समजेलच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. आणि पुढची माझी व्हिडिओ सिरीज पाहायची असेल तर पाहायला विसरू नका. वास्तुदीप. धन्यवाद.